नमस्कार, मावळ 24 तास मध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. मावळ तालुक्यातील नवला कुंभरे ग्रामपंचायत हद्दीतील बदलवाडी आणि मिंडेवाडी या गावची स्मशानभूमी MIDCनी पाडली. त्यांनी MIDCच्या निषेधार्थ 16 मार्च 2026 पासून मावळ पंचायत समिती चौकामध्ये आमरण उपोषण सुरू आहे आणि या स्मशानभूमी पाडल्यासंदर्भात MIDCचं दुर्लक्ष आहे, स्थानिक लोकप्रतिनिधीचं दुर्लक्ष आहे. अखेर ग्रामस्थांना या ठिकाणी आमरण उपोषण करावं लागतं. आज 17 मार्च 2026 दुसरा दिवस आहे. अद्यापही MIDCला जाग येत नाही. ज्या MIDCनी हजारो हेक्टर जमीन ही मावळ तालुक्यामधनं MIDCसाठी घेतलेली आहे, पण गावं भकास झालेली आहे. जर शेवटचं जे आहे की स्मशानभूमीच नसन तर नागरिकांना उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागतात, ते पण उन्हाचे चटके खात. पावसाळ्यात काय होईल, अनेक वेळा सरण विजलं जाईल. जिवंतपणी यातना आणि मेल्यानंतरही यातना, अशी परिस्थिती झालेली आहे. तर या ठिकाणी नवला कुंभरे हद्दीतील जे बदलवाडी आणि मिंडेवाडी आहेत त्या गावातील ग्रामस्थ आमरण उपोषणाला बसलेले आहेत. तर या ठिकाणी पंडित दहातोंडे आहेत, आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय. काय सांगाल की पार्श्वभूमी पूर्ण सांगा. आज दुसरा दिवस आहे. आम्ही 15 फेब्रुवारी रोजी स्मशानभूमी पाडण्यात आली बदलवाडी या ठिकाणची, आणि आम्ही उपोषणाला 18 फेब्रुवारी रोजी आम्ही बदलवाडी या ठिकाणी कंपनीच्या समोर उपोषणाला बसलो. त्या ठिकाणी 6 दिवसाचं उपोषण झालं. 6व्या दिवशी श्री नितीन गवळी साहेब त्या ठिकाणी येऊन आम्हाला आश्वासन दिलं की आपण जोपर्यंत तुम्हाला स्मशानभूमी आम्ही बांधून देत नाही तोपर्यंत आम्ही कंपनी चालू करणार नाही, असं आश्वासन दिल्याच्या नंतर आम्ही त्या ठिकाणी उपोषण सोडलं. तर आम्हाला त्यांनी 8 दिवसाचा कालावधी दिला होता. तर आज जवळजवळ महिना होत आला. त्यांनी आमचं कुठलंही काम केलं नाही आणि कंपनीचं काम चालू केलं. कंपनीचं काम चालू केल्याच्या नंतर आम्ही परत उपोषणासाठी बसलो आहे. आत्ता एकदा आम्हाला MIDCनी गवळी साहेबांनी फसवलं आहे. आता आम्ही इथून पुढं फसवणार नाही. एकतर स्मशानभूमी तरी होईल किंवा मग आम्ही तरी जाणार. आमचं मरण तरी नाही तर स्मशानभूमी तरी, या दोन्हीवरती आम्ही ठाम आहे. जोपर्यंत आमची स्मशानभूमी तयार होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही, असं एवढं गवळी साहेबांनाही सांगतो. MIDCच्या सर्व अधिकाऱ्यांनाही मी सांगू इच्छितो. तरी सर्वांना विनंती आहे, लवकरात लवकर स्मशानभूमीचं आमचं काम चालू करा. आम्हाला पण खूप त्रास होतो. इथं मागचे 6 दिवस आम्ही कसे काढले, आज आमचा दुसरा दिवस आहे. बोलण्याला एनर्जी पण आमच्याकडे शिल्लक राहिलेली नाही आहे. तर कृपया करून एवढी विनंती आहे, लवकरात लवकर स्मशानभूमीचं काम चालू करा. उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. काय सांगाल, कोण कोण आलं होतं आणि काय आश्वासनं दिली? आजचा दुसरा दिवस आहे आणि पहिल्यांदा आम्ही उपोषणाला बसलो होतो त्यावेळेसही ते गवळी साहेब आले. त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही तुम्हाला 8 दिवसात सगळं करून देतो. 8 दिवस होऊन आता महिना व्हायला आला. आता त्याचं काहीच व्हायना म्हणून परत एकदा आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलो. आता रात्री आजी माझी सगळे आली होती, सगळ्यांनी सांगितलं, पण आम्ही त्यांना एकच सांगितलं आहे, फक्त आम्हाला जोपर्यंत आमच्या हातात पेपर मिळत नाही तोपर्यंत आम्ही काही इथून हटणार नाही. भले आमचं मरण आलं तरी चालेल. काय सांगाल की मावळ तालुक्यामधली औद्योगिक क्षेत्रामधली ग्रामपंचायत नवला कुंभरे बदलवाडी आणि मिंडेवाडीची स्मशानभूमी जी आहे ती MIDCनी पाडली. उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागतात आणि ग्रामस्थांना स्मशानभूमी पुन्हा नव्याने उभारण्यासाठी आमरण उपोषण करायची वेळ आली. मी लक्ष्मण श्रीपती गायकवाड, ज्येष्ठ नागरिक. शेवटचा क्षण जो असतो तो माणूस मेल्यानंतर त्याला स्मशानभूमीचीच गरज असते. मग भले ती गॅसची असो, इलेक्ट्रिक असो, आणखी काही अन्य सुविधा असो. पण ह्या MIDCने जो या 3 गावावरती अन्याय केला, त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी फेब्रुवारीपासून पाठपुरावा चालला आहे. परंतु हे प्रशासन फक्त आश्वासनं देतं आणि आश्वासन पाळत नाही. म्हणून अगदी ह्या 3 गावातील लोकांनी टोकाची भूमिका घेतली. परंतु शासनालाच काय, पण या मावळ तालुक्यातील
ज्येष्ठ मंडळींना सुद्धा याचं महत्त्व कळत नाही. आज ही अंत्ययात्रा घेऊन आम्ही वडगावला आलो आहे. मग आता नेमकं जाळायचं कुठं याचा आमच्या 3 गावच्या लोकांना त्यांनी सांगावं आणि त्वरित आश्वासन न देता डायरेक्ट प्रक्रिया करून तिथं स्मशानभूमी ॲक्वायर करून बांधकाम चालू करावा. तर ही मंडळी उपोषणापासून माघार सरतील. नाही तर आम्ही संपूर्ण मावळ तालुका या 3 गावाला पाठिंबा दिल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी युवा नेते पप्पू डिंबळे आहेत. काय सांगाल नेमकं? काल आपला उपोषणाचा पहिला दिवस, आज दुसरा दिवस. तर आपलं मोठ्या बहुसंख्येने या ठिकाणी मैत या ठिकाणी वडगावमध्ये घेऊन आलो आम्ही. मैतीचा कार्यक्रम काल या ठिकाणी झालेला आहे. तर 2 दिवसामध्येच आम्ही या ठिकाणी दसक्रियाचाही कार्यक्रम जोरदार करणार आहे. आम्हाला MIDCला साहेबांना एकच सांगणं आहे, आम्हाला जोपर्यंत या ठिकाणी आम्हाला मागणी पूर्ण करीत नाही तुम्ही, आम्ही त्या या ठिकाणी हलणार नाही. जोपर्यंत आम्हाला कागदपत्र आम्हाला या ठिकाणी हातामध्ये देत नाहीत तोपर्यंत या ठिकाणी आम्ही उठणार नाही, उपोषण सोडणार नाही. आमचं प्राणही गेलं तरी चालेल, या ठिकाणी आम्ही जागाही सोडणार नाही. आमची बदलवाडी, मिंडेवाडी असेल, सर्व या ठिकाणी 2 दिवसामध्ये जोरदार अजून आंदोलनाची पण आम्ही तयारी करणार आहे. MIDC पूर्ण बंद करणार आहोत. 2 दिवस आम्ही अजून वाट बघणार. MIDCच्या अधिकाऱ्यांना हीच विनंती आहे. तर या ठिकाणी माऊली उडापे आहेत, आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय. काय सांगाल माऊली की तुमच्या गावची स्मशानभूमी MIDCनी पाडली, उघड्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली की त्यामध्ये तानाजी डिंबळे होता, यांचा मृत्यू झाला होता. रखरखत्या उन्हामध्ये नातेवाईकांना उन्हाचे चटके सहन करत आणि घरच्यांना अतीव दुःख झालेलं असताना ह्या उघड्यावर अंत्यविधी करण्याची वेळ आली. आज उपोषणाचा दुसरा दिवस. आज उपोषणाचा आपला दुसरा दिवस आहे. आता आमची एवढीच विनंती आहे शासनाला, जवळ आमची स्मशानभूमी होत नाही तवर आम्ही इथून हटणार नाही. आणि स्मशानभूमी ज्या दिवशी ते काम चालू करून स्मशानभूमीचे पेपर आमच्या हातात आले तर आम्ही इथून उठणार आहे. तवर तर आम्ही इथून जागा सोडणार नाही, काही हो. राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी पुढाकार घेऊन या बदलवाडी आणि मेंढेवाडीच्या स्मशानभूमीचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा आणि जे उपोषणकर्ते आहेत त्यांचं उपोषण या ठिकाणी मागं घेण्यात यावं. कारण या अगोदर 6 दिवस उपोषण केलेलं आहे आणि लागलीच आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे. त्यांच्या प्रकृती खालावत आहे. तर प्रशासनाने अंत पाहू नये. ज्या गावच्या जमिनी घेतल्यात त्या गावाच्या विकासासाठी, स्मशानभूमीसाठी लवकरात लवकर जमीन देऊन या गावाचं जगणं सुरळीत करावं अशी मागणी ग्रामस्थांची आहे. आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे. प्रशासनाने जास्त अंत पाहू नये असे आंदोलकाची, उपोषणकर्त्याची मागणी आहे. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद. तर उपोषणकर्ते या ठिकाणी बसलेले आहेत आणि काल जी या ठिकाणी MIDCची प्रतिकात्मक प्रेत यात्रा काढली होती, हे प्रेत या ठिकाणी ठेवलेलं आहे. आणि आता आंदोलनकर्त्यांची मागणी एकच आहे, जर प्रशासनाने दुर्लक्ष केलं तर लागलीच दशक्रिया विधीच्या कार्यक्रमाचं आंदोलन या ठिकाणी करण्यात येणार आहे.